चला आज आपल्याला बनवायचं आहे अंडा करी. हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अंडे उकळायला घातले पाण्यामध्ये 10 ते 12 मिनटं उकळू द्यायचं. आता आपण थोडेसे कांदे वगैरे फ्राय करणार आहेत. कढई ठेवली, कढईमध्ये थोडं तेल घातलं आणि कांदा घातला. आता कांदा थोडंसं लालसर होऊ द्यायचा. छान असा लालसर कांदा होऊ द्यायचा. आता आपण त्याच्यात ना थोडेसे काजू घातले आणि थोडंसं मगज बी घातलं. लसूण आणि आलं थोडंसं परतून घ्यायचं. ते परतून झालं की मग त्याच्यात आपण आता टमॅटो घालायचे. थोडंसं असं परतून घ्यायचं. असं छान मऊ होतंय टमॅटो. थोडं मीठ घालायचं त्याच्यात. गार करून घ्यायचं आणि आता असं मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं. कांदा, टमॅटो, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं वाटून घ्यायचं. आता आपण गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात तेल घातलं. तेल थोडं कमी जास्त आपण करू शकतो. 1 चमचा 2 चमचे थोडंसं कट येण्यासाठी आपण थोडं जास्त तेल घातलं. आता आपण मसाले घातले. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि आता ते वाटून घेतलं होतं ना ते घातलं. अंड्याची आता साल काढून घ्यायची आणि त्याला असं सुरीने थोडं असं कट करायचं. आपण मसाल्यामध्ये ना तेलात फ्राय नाही करणार आहे अंडी. आपण असं सोडणार आहेत मसाल्यामध्ये. थोडं मीठ घातलं चवीपुरतं आणि आता आपल्याला त्याच्यात अंडी टाकायची. अंडी सोडून द्यायची मसाल्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं. मग आपण ते कट मारलेत ना सुरीने, त्याच्यात छान आतमध्ये थोडा मसाला जातो मग. आणि आपल्याला पाहिजे तसं पातळ घट्ट थोडंसं पाणी सोडायचं, गरम पाणी सोडायचं. कोथिंबीर घालायची वरून. मस्त 5 ते 7 मिनटं उकळू द्यायची भाजी. वरून कोथिंबीर घालायची. आता हे बघा झाले आपले अंडा करी तयार. बघा करून बघा, खाऊन बघा. सबस्क्राईब करा, शेअर करा. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा.